महापालिका अधिनियम आणि शासनाच्या आदेशाला हरताळ फासून 5 वर्षाच्या काळात महापालिका क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांचे 27 भूखंड खाजगी संस्था ट्रस्टच्या घशात घातलेत। हे भूखंड प्रशासनाने 8 दिवसात ताब्यात घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। ते म्हणाले, तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौरांनी खाजगी संस्था ट्रस्टना भूखंडाची खिरापत वाटली आहे। यात रुग्णालये, खाजगी व्यक्ती संस्थांचा समावेश आहे। हे भूखंड 3 वर्ष, 11 वर्ष आणि 29 वर्षांसाठी देण्यात आलेत। या भूखंडाचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येणार होते। त्यापैकी 18 भूखंडांची 3 वर्षांची मुदत संपली आहे। ज्या संस्थांना हे भूखंड देण्यात आले त्यातील अनेकांनी ते विकसित केलेलं नाही। रुग्णालयांनी विकसित केलेले भूखंड केवळ त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुलं केलं जाते। हे भूखंड विकसित करण्यासाठी देताना महापालिका अधिनियम 69 लाही हरताळ फासण्यात आलाय। एकाही भूखंडाचे मूल्यांकन करून भाडेपट्टी निश्चित केलेली नाही। फुकट भूखंडाचे श्रीखंड वाटले। 2022 मध्ये राज्य शासनानेही या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे, त्यालाही वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या। तत्कालीन महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, माजी आयुक्त नितीन कापडनीस, सुनील पवार यांच्यासह प्रशासक काळात हा दरोडा टाकण्यात आलाय। परवानगी पत्र घेऊन भूखंड देण्यात आलं, त्यासाठी महासभेचा ठरावही घेतलेला नाही। याबाबत आयुक्त संचिता महापात्र यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। आयुक्तांनीही कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असल्याचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सांगितले। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये 28 जुलै 2022 ला एक शासन निर्णय महानगरपालिकेला प्राप्त झाला। ह्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की महापालिकेच्या सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या कंपनीकडून, वेगवेगळ्या एनजीओकडून वर्गणीद्वारे आपल्या भागातील, आपल्या शहरातील चौक सुशोभीकरण करणे असू दे, महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये झाडे लावणे असू दे, किंवा त्या ओपन स्पेसच्या असणाऱ्या भिंतीवर एखादा सुविचार किंवा रंगरंगोटी करण्याच्या बाबतीत ह्या लोकांकडून निधीच्या स्वरूपात महापालिकेला मदत म्हणून असा एक जी आर आला होता। ह्या जी आरचा फायदा घेऊन तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिके क्षेत्रामध्ये असणारे कोट्यावधीचे भूखंड, जवळजवळ 27 भूखंड ह्या वेगवेगळ्या दवाखान्यांना, वेगवेगळ्या संस्थांना ह्या संस्थेच्या घशात घालण्याचं काम तत्कालीन अधिकारी असू देत, पदाधिकारी असू देत, ह्या लोकांनी केलं आहे। ह्या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटून पत्राद्वारे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणण्याचं काम आम्ही केलं आहे आणि आयुक्तांना सांगितले येणाऱ्या 8 दिवसामध्ये ही आपली महापालिकेची कोट्यावधीची प्रॉपर्टी लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यात घ्यावी, ह्या पद्धतीचे सूचना आम्ही आयुक्तांना दिल्या आहेत। आणि जर का ह्या 8 दिवसात ह्या प्रॉपर्ट्या नाही घेतल्या ताब्यात तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं लोक आंदोलन छेडू, रस्त्यावर उतरू, एवढं या ठिकाणी आम्ही पत्राद्वारे आयुक्तांना सांगितलं आहे।